नमस्कार. प्रिय उद्धवजी आणि सर्व शिवसैनिकांना नमस्कार आणि सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा. आणि हा मराठी भाषा दिवस ज्यांच्या प्रेरणेनं आपण साजरा करतो त्या कुसुमाग्रजांनाही अभिवादन. आपण मराठी भाषा संवर्धनाच्यासाठीचा हा जो पुरस्कार मला दिलात, तो जरी मी स्वीकारलेला असला तरी तो माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा पुरस्कार आहे. मराठी अभ्यास केंद्र म्हणून गेली 20 वर्ष जे काही काम आम्ही केलं आणि एक टप्पा असा आला की आम्हाला वाटलं बहुतेक मराठी समाज मुका आणि बहिरा आहे, तो काही फारसा ऐकणार नाही. पण अशा टप्प्याला फडणवीस आमच्या मदतीला आले आणि त्यांनी तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय घेतला आणि अचानक मराठी समाजाला थोडीफार जाग आल्यासारखी झाली. त्यातनं मराठी समाजाने काट टाकली आणि मग आम्ही तुमच्याही सर अधिक सोबत आलो. त्यामुळे हा जो बदल घडतो आहे मराठी समाजात, त्या बदलासाठी ज्या ज्या माणसांनी गेल्या 20 वर्षात आमच्यासोबत काम केलं त्या सगळ्यांच्याबद्दलची कृतज्ञता मी व्यक्त करतो. आपल्याला कदाचित हे सर माहिती नसेल, मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सुधीर भाऊंना खूप वर्षांच्या पूर्वी त्यांची मुलाखत घेतली होती स्थानिक लोकाधिकारचं त्यांचं काम समजून घेण्यासाठी. आणि मला असं वाटतं की शिवसेना पक्षाचं महाराष्ट्राचं रंगरूप बदलणारं जर काही सगळ्यात महत्त्वाचं काम असेल तर ते स्थानिक लोकाधिकार समितीचं आहे. कारण मराठी माणूस स्थानिक लोकाधिकार समितीमुळे पोटाला लागला आणि मराठी माणूस सगळ्या शासकीय निमशासकीय क्षेत्रांमध्ये जाऊ शकला. काही लोकांना फक्त बाळासाहेबांनी एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याच्या कशी कानफटात दिली एवढंच लक्षात राहतं, पण त्यानंतरच्या काळात सगळ्या एअर इंडियामध्ये आणि सर्व ठिकाणी मराठी माणसं कशी आली हे लोकांच्या लक्षात राहत नाही. मला असं वाटतं की ते एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सुधीर भाऊंचं महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत की त्यांनी अत्यंत रचनात्मक पद्धतीने महाराष्ट्रातल्या सर्व तरुण मुलामुलींना, त्यावेळच्या जे आता सगळे ज्येष्ठ नागरिक झालेले आहेत त्या सगळ्या मंडळींना जगण्याचं एक रचनात्मक अशा प्रकारचं इंधन दिलं. आता साहेब काही लोक तिकडं गेलेले आहेत एका तोतया संघटनेमध्ये आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो की महाराष्ट्र दिनाच्या किंवा येत्या भाषा दिनाच्या अगोदर हा पक्ष आणि त्या पक्षाचं चिन्ह हे ज्यांना ते मिळायला पाहिजे त्यांच्याकडंच या पद्धतीनं मिळावं, अशा प्रकारच्याही शुभेच्छा मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या शुभेच्छांना फार काही राजकीय ताकद असते असं नाही, पण किमान त्या सगळ्या शुभेच्छा स्वच्छ आणि अत्यंत प्रामाणिक असतात. त्याचा कदाचित तुम्हाला उपयोग होण्याची शक्यता आहे. आज या पुरस्काराच्या निमित्ताने मला एवढा सगळा रेडी ऑडियन्स असा पाहायला मिळाला आणि साहेब पुढे बसले होते, मागे लोक गाण्याला फार सुंदर दाद देताना मला दिसले आणि साहेबांनी 1.5 तास कार्यक्रम ऐकला. फार कमी वेळेला मला वाटतं कदाचित शरद पवारांचा एक अपवाद असेल महाराष्ट्रामध्ये की आपले राजकीय पुढारी येऊन सांस्कृतिक कार्यक्रम शांतपणाने ऐकतायत आणि ते ऐकतायत म्हणून पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा शांतपणाने ऐकतायत. ही एक रेअर गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे लोक गौतमी पाटीलला सुद्धा शांतपणाने ऐकत नाहीत. इन्स्ट्रुमेंटलचा कार्यक्रम साहेब तुम्ही 1.5 तास, हे एका अभिजात रसिकाचं लक्षण आहे आणि असा अभिजात रसिक एका पक्षाचं नेतृत्व करतो ही मला फार आनंदाची गोष्ट वाटते. साहेब तुमच्यातली आणि आमच्यातल्या दोस्तीचा मुद्दा आहे तो मराठी कारणाचा आणि महाराष्ट्र धर्माचा आहे. आज आपले माननीय मुख्यमंत्री सतत MMR हे देशाचं हब होईल असं म्हणतात. हे जे MMRचं तथाकथित हब आहे त्यातनं महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा धोका आहे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्मासाठी काम करणारे सगळे निष्ठावंत शिवसैनिक जे गुवाहाटीला इच्छा असून आणि शक्य असून पण गेले नाहीत, ते सगळे निष्ठावंत शिवसैनिक आणि तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक आपल्या सगळ्यांच्या समोर महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा धोका आहे. आणि हा त्रिभाजनाचा धोका हिंदी सक्तीतनं आपल्या समोर आला आणि पाताळयंत्री मानसिकतेच्या पाशवी बहुमताच्या मुळे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आला आहे. आपण सगळ्यांनी त्या धोक्याची फार गांभीर्यानं लक्ष घेतला पाहिजे तो धोका, असं मला वाटतं. आपण साहेब खूप शांतपणाने गेली 10-15 वर्ष
या पक्षाचा गाडा हाकलात, आमच्यासारख्या लोकांच्या सोबत पण तुम्ही काम केलं. आम्ही कार्यकर्ते म्हणून साहेब अनेकदा तुमच्यावर पण टीका करतो आणि मला खात्री आहे की त्यातलं काही तुम्ही नक्की वाचलं असेल, पण ते वाचून झाल्यानंतर तुमचे दरवाजे आमच्यासाठी बंद होत नाहीत, ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. किंवा ते वाचून म्हणजे मी असं गृहीत धरलं आहे की आम्ही जे करतो ते तुम्ही वाचण्या इतकं महत्त्वाचं आहे. पण समजा तसं नसलं, कुणीतरी तुमच्यापर्यंत ते पोचवलं, तरीसुद्धा त्यानंतर तुम्ही आम्हाला बोलावता आणि चहा पाचता मातोश्रीवर, हे मला वाटतं एका बऱ्या राजकीय पुढाऱ्याचं लक्षण आहे. तुमचा हा चांगुलपणा अशाच प्रकारे राहो अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. मगाशी सर अनौपचारिक चर्चेमध्ये उल्लेख झाला, महाराष्ट्राला DMK सारख्या एका ताकदवान प्रादेशिक पक्षाची आणि एका नव्या संघराज्याची गरज आहे. जी मंडळी साहेब 2022 साली लागलेल्या सुजेमुळे निघून गेली, आज आपल्याला खरा महाराष्ट्रावर प्रेम करणारा, मराठी भाषेवर प्रेम करणारा असा नवा माणूस सोबत घेता येण्याची एक शक्यता निर्माण झाली आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही आमच्यासारख्या काम करणाऱ्या लोकांना हाक दिलीत तर मला वाटतं की सर आम्ही तुमच्यासोबत निश्चितपणानं काम करणार आहोत. 2 गोष्टी मी सांगतो साहेब, कदाचित तुम्हाला आवडणार नाही, तुम्हाला माझा रागही येईल, पण तुमचा राग येईल असं गृहीत धरून मी ते वाक्य बोलणार आहे. आम्ही मराठी शाळांच्यासाठी यासाठी काम करतो की मराठी शाळा जर राहिल्या नाहीत तर मराठी भाषा राहणार नाही. मराठी भाषा राहिली नाही तर मराठी माणसं फक्त आडनावाची मराठी माणसं राहतील. आणि मराठी माणूस जर आडनावाचा मराठी राहिला तर यानंतरच्या काळात सातवाहनाच्या काळापासून प्रबोधनकारांच्या काळापर्यंतचा जो महाराष्ट्र धर्म आपण सगळ्यांनी लढून निर्माण केला, तो महाराष्ट्र धर्म लयाला जाण्याचा धोका आहे. तो महाराष्ट्र धर्म साहेब तुमच्याकडे अपेक्षेने पाहतो. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण मुंबई शहरामध्ये जो मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग केला आहे, त्या CBSE आणि ICSEच्या शाळा फक्त मराठी माध्यमाच्या करा, त्यातला इंग्रजी माध्यमाचा प्रयोग आपण कृपा करून थांबवा अशी विनंती आहे. आपण रागवाल, आपले केडरही माझ्यावर रागवू शकेल, पण मी प्रेमापोटी साहेब म्हणतोय की जर भाषा राहिली नाही तर आपण या शहराचं मराठीपण अजिबात टिकवू शकणार नाही. आजच उत्तर भारतीयांनी आणि गुजर मारवाड्यांनी हे राज्य ताब्यात घेण्याची पूर्ण तयारी केली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही तुमच्याकडे आणि राजसाहेबांकडे खूप आशेनं अपेक्षेनं पाहतो. आम्ही नागरी समाजातले चळवळीतले कार्यकर्ते, जे हिंदी हिंदू हिंदुस्तानचं कथन रेशीम बागेतनं सगळ्या महाराष्ट्रात येतं आहे आणि ज्याला राहुल गांधी 2 विकणारे आणि 2 खरेदी करणारे लोक म्हणून ज्याचं कौतुक, ज्याची माहिती देतात, ज्याच्यावर टीका करतात, त्याला उत्तर देण्याची क्षमता फक्त महाराष्ट्र धर्मामध्ये आहे. हा महाराष्ट्र धर्म तुम्हाला आणि मला जोडणारा DNA आहे. या DNAसाठी साहेब काम करण्यासाठी आपण सोबत काम करूया. तुम्ही सगळ्यांनी माझा इथे कौतुक केलं, सत्कार केला. मी मोकळेपणाने बोललो, कारण मोकळेपणाने बोलणं साहेब तुम्हाला आवडतं असं मी गृहीत धरलेलं आहे. तुम्ही नंतर मला खाजगीत रागावलात तरी माझी तक्रार नाही, जाहीरपणाने तुम्ही रागावलात तरी माझी हरकत नाही. पण भाषेपेक्षा, महाराष्ट्रापेक्षा आणि मराठी माणसापेक्षा कुठलाही राग लोभ मोठा नाही अशी माझ्या मनातली भावना आहे. आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं. मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. शिवसैनिक हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं विस्तारित कुटुंब आहे असं मी मानतो. तुमच्या या कुटुंबामध्ये आमच्या YouTube व्हिडिओमुळे, आमच्या कामामुळे तुम्ही आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आम्हाला मित्रांना जोडून घेतलं. ही मैत्री कायम ठेवूया आणि मराठी म्हणूनच मरत्या क्षणापर्यंत स्वतःची ओळख ठेवूया. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.